काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारांनी संविधानामध्ये अनेक दुरुस्त्या केल्या। सभापती महोदय, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात 16 दुरुस्त्या झाल्या, इंदिरा गांधी यांच्या काळात 31, तर राजीव गांधी यांच्या काळात 11। संपेपर्यंत सभागृहाची वेळ वाढवण्यात येत आहे। मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात 6 दुरुस्त्या झाल्या। 1976 साली इंदिराजींच्या काळातली 42वी दुरुस्ती ही सगळ्यात वादग्रस्त ठरली। संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द जोडले गेले। हे बदल संविधानाच्या मूळ ढाच्याला, भावनेला धक्का पोहोचवणारे आहे आणि म्हणून श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची कवितेतल्या ओळी आहेत, सरकारें आएंगी सरकारें जाएगी, पार्टियां बनेगी पार्टियां बिगड़ेगी, मगर ये देश रहना चाहिए, इसका लोकतंत्र अमर रहना चाहिए, हे अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटलंय। वाजपेयींच्या कवितेच्या ओळीमध्ये देशप्रेम आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेला संविधानावरील निष्ठा दिसतीये। सरकार येतील, सरकार जातील, पक्ष येतील, पक्ष जातील, कालचक्र हे फिरत राहणार आहे, परंतु बाबासाहेबांनी दिलेलं हे संविधान कधी कालबाह्य होणार नाही। अमेरिकेतल्या आणि म्हणून आपण म्हणतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा, हे आपण म्हणतो।